झालं समाधान? आता तरी आत ठेवू पाळणा. अरे राहू दे राहू दे राहू दे पाळणा राहू दे. आता तुझं काय आहे? अगं मला झोपायला हवाय. काही बोलतो. मग काय नाव ठरवलंय बाळाचं? अरे ते बाळाचे आई बाबा ठरवणार, नाहीतर आत्याबाई. हो मी तर तिला छकोली म्हणणार. एकदम छकोली, सुंदर, एकदम राजकन्यासारखी. हा अरे मस्त. अरे ही म्हणत होती बाळ समीरासारखं आहे, पण ती माझ्यासारखी दिसते की नाही? खरंच तुमच्यासारखंच गोड दिसतंय बाळ. पण मला काय वाटतं नानी, आपण बाळाला ह्यांच्यासारखा टी शर्ट नको, एक छान फ्रॉक घेऊया आणि मस्त फोटोशूट वगैरे करूया. माझ्या डोक्यात आता मस्त आयडिया आहेत. अशी सगळं करूया आपण, फक्त ती थोडी मोठी झाल्यावर. म्हणजे मी पुढच्या वेळेला येईन तेव्हा फोटोशूट करायचं की काय? म्हणजे तू चाललायस की काय? हो नाही ना लगेच नाही जाते. बाळाच्या बारशाच्या घुगऱ्या खाऊनच जाणार, बरोबर ना नानी? हो तर म्हणजे सांगायला बरं, तुझ्या बारशाच्या घुगऱ्या खाल्ल्यात मी. म्हणूनच. पण सौमित्र खरं सांगा, आपली छकोली कोणासारखी दिसते? हा माझ्यासारखी नाही, ऍक्च्युली माझ्यासारखी, थोडी समीरासारखी दिसते आणि मग माझ्यासारखी दिसते. नाही माझ्यासारखी दिसते. नाही 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 माझ्यासारखी नाही, समीरासारखी आणि मग माझ्यासारखी. तुमच्यासारखी नाही दिसत. कसले गोड मांडताय तुम्ही. पण तुमच्या दोघांसारखी दिसते. बस तुमच्या दोघांना गोडवा आलाय तिच्यात. सौमित्र, मी तुला सांगतो, ही नातीला पायलट बनवणार आहे. पण मी ठरवलंय, मी तिला गाणं शिकवणार. वा. आधी नवीन स्टाफला आपल्या कामाच्या पद्धतीशी जुळवून घेऊ द्या, होईल सगळं नीट. त्यांच्यावरती इतकं बर्डन नको आणायला. आपण या वीक मध्ये बघूया आणि मग नंतर आपण आपल्या कामाची पद्धत बदलूया. ठीक. बरं, राधिका मसाल्याचे जे पेंडिंग ऑर्डर्स होती त्याचं काय झालं? त्याची डिलिव्हरी ऑन द वे आहे आणि पेमेंट पण मिळणार आता आपल्याला. ग्रेट. एक मिनिट. हॅलो. हॅलो, राधिका सुभेदार आहेत का? हा, बोलतीये. ओ हॅलो मॅम, मी विवा फाउंडेशन मधनं बोलतीये. कमीत कमी वेळेत बिझनेस मध्ये भरारी घेतल्याबद्दल बेस्ट बिझनेस वुमन ऑफ द इयर विवा फाउंडेशन तर्फे तुम्हाला हा पुरस्कार देण्यात येत आहे. खरंच? हो मॅम, आमच्या संस्थेतर्फे लवकरच तुम्हाला इन्व्हिटेशन येईल आणि त्याच मध्ये डेट, व्हेन्यू आणि टाइम हे देखील कळवलं जाईल. हो, थँक्यू सो मच. इट्स आवर ऑनर मॅम. यू आर मोस्ट वेलकम. वहिनी काय झालं? काय सॉलिड बातमी आहे का? आनंद भाऊजी, आता विवा फाउंडेशन मधनं फोन होता. यंदाच्या वर्षीचा बेस्ट बिझनेस वुमन ऑफ द इयरचा विवा फाउंडेशनचा पुरस्कार मला जाहीर झालाय. अरे क्या बात आहे, कमाल. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन वहिनी. चला एक काम करूया, ही बातमी आत्ताच्या आता बाहेर जाऊन सगळ्यांना देऊया. चला. नाही आनंद भाऊजी, खरंच नको आता, कारण त्यांचं रितसर लेटर काय आलेलं नाही. अरे ते येणार ना आता. तुम्ही चला बाहेर, आपण सगळ्यांना सांगूया. आपल्या सगळ्यांना सांगायचं, चला 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 चला. आनंद भाऊजी, खरंच नको. रघु, हे धर यार. चला 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 पटकन चला. लेडीज अँड जेंटलमॅन, मे आय हॅव युअर काइंड अटेन्शन प्लीज. एक सॉलिड मस्त गुड न्यूज आहे. गुड न्यूज? येस. काय झालंय सर? काय गुड न्यूज आहे? आपल्या कंपनीच्या MD सौभाग्यवती राधिका सुभेदार यांना बेस्ट वुमन एंटरप्रेनर ऑफ द इयर चा विवो अवॉर्ड आहे. काय करूया सेलच्या अपडेटचं? करता येणार आहे का शॉपिंग म्हणून? अरे किती होते पहिल्यापासून. नीड टू स्टे सीट. मला ना काहीतरी चांगलं खायचंय. इसे उडून आणू यार. ताई, इसं ना
अरे नकोय मला पुस्तकं अहो तुझी. घ्या ना, हो घ्या ना, यावरच आमचं पोट आहे, घ्या ना. अरे किती कमावतोस तू हे विकून? अगं 2 वडापाव खाल्ले बस झालं, अजून काय हवं? मी पण हे स्टेशनरी विकून पैसे कमवते. गुड आयडिया. एक्सक्यूज मी, काही फाईल्स किंवा काही हवंय तुम्हाला? हा प्लीज 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 चेक. सगळ्यांसाठी दादा काच खाली कर. तुम्ही बघून घ्या पूर्ण, काही टेन्शन नाही, मी बघून घेते. एक सेकंड थँक्यू. शन्या, तिच्यावरती ही वेळ आली. दादा युटर्न घे, स्टॉप पाशी दे. थँक्यू. वेलकम. काही नाही घेणार का? नाही सॉरी. बेटा कितीला दिली फाईल? 40 रुपया दीदी. 40? ठीक आहे, दे फाईल. तू? हाँ फाईल फाईल. कीप द चेंज. चल. मला ओळखलंच नाही. 50 रुपीज यार, 40 मागितले होते. तुम्ही घेणार काही? स्वस्त आहे प्लीज घे. शन्या, ऑफिस मधल्या वस्तू तू बाहेर विकतेस काय? थांब, आता तुझी चोरी सगळ्यांच्या समोरच आणते. आतापर्यंत खूप अपमान केलेस तू माझे, आता वेळ तुझी आहे. Congratulations and celebration. अरे आई काय म्हणता? संवित्रा, सकाळी सकाळी? अरे म्हणजे काय, तुला एवढा मोठा पुरस्कार मिळाला, मी यायला नको का सकाळी सकाळी? देदार अभिनंदन. थँक्यू, थँक्यू सो मच. हा? काय झालं त्याला? देवाचं वाचत आहे, हळू बोला. काय पाप धुणं चालू? अरे हे बघ, अरे तुझ्यासाठी स्पेशल गिफ्ट आणलेलं आहे, बघ बघ बघ. आणि आधीच सांगतो, हे सगळं बनवायला तुझ्या सगळ्या जवळच्या प्रिय व्यक्तींनी मला प्रचंड मदत केलेली आहे. सो क्रेडिट गोज टू देम. हो पण आहे काय हे सगळं? बघ ना उघडून, मग कळेल. बघ ठरान 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 ठरान. वा, माझ्या आयुष्यातलं हे सगळ्यात अनमोल गिफ्ट आहे. हा तर राधिका मसाल्याचा प्रवास आहे. आवडलं ना? खूप. ही तर माझ्या सुखदुःखाची, यशाची अपयशाची कहाणी. अपयश वगैरे काय नाही, आता अपयशाकडे बघायचंच नाहीये, आता फक्त यश, फक्त सक्सेस. खरंच नाही बघणार आता अपयशाकडे. आणि माझ्या यशाला कोणी नजर लावायचा प्रयत्न जरी केला ना, तरी ते अपयशी ठरतील. टेन्शन नाही घ्यायचं, काळं घालायचं, नजर नाही लागत. आलेच. काय आई, काय खायला वगैरे कधी देणार आहात? ये ना,
नागपुरी स्टाईलचं पुरी स्टाईलचं मस्त जरा तुमच्या पोथी वाचून होऊ दे मग. हो ते महत्वाचं आहे. Sorry. आई मी निघते बरं का. सौमित्र मला एक महत्वाची मीटिंग आहे, मी पुढे निघते. अरे मला पण मीटिंग्स आहेत, एवढा मोठा बिझनेस आहे माझा, मीटिंग उभं करायला. चल मला पण निघायचं. बरं, चल. चला आई येतो. इथे लिहिलंय राधिका मसाले, बघितलीये का? तुम्हाला सगळ्यांना सांगते, आपल्या ऑफिस मधली स्टेशनरी चोरून शनाया बाहेर विकत होती. बोल शनाया, बरोबर बोलतेय ना मी? हा प्लीज 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 चेक. कितीला दिली फाईल? 40 रुपया दीदी. हे तू केलंयस असं? शनाया, आता तू तुझ्या तोंडाने हे सगळं कबूल कर. शनाया, बोलतेस की नाही? मला खोटं बोलणाऱ्यांची चीड येते. हं? काल तू रस्त्यावरती ही फाईल विकत होतीस की नाही? हो. का केलंस हे असं? पैशांसाठी? ज्या कंपनीत काम करते तिथेच चोरी केलीस? सांग, आता तुला मी काय शिक्षा द्यावी? सरळ पोलिसात देऊन टाकायला, म्हणजे पुन्हा असं वागणार नाही. सर, पण त्यामुळे आपल्याच कंपनीचं नाव खराब होईल ना. शनाया, तूच सांग, काय शिक्षा द्यावी आम्ही तुला? बरं ठीक आहे, चल तू नको सांगू, मी नाही सांगणार. तुम्ही सगळेजण सांगा, आपण शनायाला काय शिक्षा द्यावी? नाहीतर काय, ही आहेच अशी. शनाया, आतापर्यंत तुझे सगळे टँट्रम्स ह्या सगळ्यांनी सहन केलेत, पण तू आज जे काही वागलेस ना त्याला माफी नाही. पण मी म्हणतो, अशा व्यक्तीला कामावर ठेवायचंच कशाला? हो मॅडम, ही चोर आहे चोर. हिला ऑफिस मधून काढून टाका. हो ना, आज फाईल चोरल्या, उद्या आणखीन काय चोरेल, हिचा काय भरोसा. शनाया, सतत सतत तू चुकांवर चुका करतेस. हो, आणि आम्ही ते माफ करतो. आता काहीतरी स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यायलाच पाहिजे. हो बरोबर. मॅडम, हिला कडक शिक्षा करा. बोल शनाया, आता काय शिक्षा द्यायची तुला? माझं प्लीज ऐकून घ्या ना. मी चोरी केली आहे, पण माझ्याकडे खरंच मी खूप पुअर कंडिशन आहे. आता मला राहायला पण घर नाहीये, मी फ्रेंड्सकडे राहते माझ्या, अँड आय नीडेड द मनी. मी नाही जगू शकत पैशाशिवाय. सो आय वॉज डेस्परेट. एवढी डेस्परेट होतीस? मग यायचं ना ऑफिसमध्ये. ऑफिसमध्ये आलीस, काम केलंस तर मिळेल ना सॅलरी. तुला काय वाटलं घरी बसून सॅलरी द्यायला? ही काय तुझी ते कोण या गुरुची कंपनी आहे का आता? आणि नाही आहेत ना पैसे, मग भीक माग, वाटेल ते कर, पण असा चोऱ्या करू नकोस, कळलं का? आनंद सर, ऍक्च्युली बिचारीला राहायला घर नाही ना, म्हणून तर प्रॉब्लेम आहे.
आपण शनाया विरुद्ध कारवाई करूया. मी आत्ताच तिला फोन करतो. आपण ना तिला फायनल वॉर्निंग देऊया. जाऊ दे ना आनंद भाऊजी, कशाला उगीच. तिला काही सांगितलं तरी काही फरक पडणार आहे का? सोडून द्या ना, आपण आपलं काम करूया. सांगा आज काय मीटिंग्स आहेत? नाही काही विशेष काहीच नाही, पण हा पुण्यावरनं जागीरदार साहेब फोन करत होते. ते विचारत होते मीटिंगसाठी. उद्या सांगू का त्यांना? नको आनंद भाऊजी, उद्या नको. उद्या तो विवा फाउंडेशनचा पुरस्कार आहे ना, त्यांनी फोन करून सांगितलंय सगळेजण हवेत तिथे. तुमचे मित्रमैत्रिणी, फॅमिली सगळ्यांना घेऊन या म्हणून. तुम्ही यायला हवं. अरे वा, आम्ही नक्की येऊ. आणि विथ फॅमिली म्हणजे आता आई बाबा पण येणार. नाही, बाबा नाही येऊ शकणार आहेत, ते नागपूरला गेलेत. बाबा नागपूरला गेले अचानक? हा नाही म्हणजे त्यांच्या चुलत भावाची तब्येत जरा बिघडली आहे, पण ते लवकर येणार आहेत. मी असं करते, मी आईंना विचारते आणि दादाला विचारते. हे बघा, बाकी कोणी आलं की नाही आला, मी नक्की येणार आहे. हो. त्याने एक काम करतो, इथे बाहेर ऑफिसमध्ये ना फरमान काढतो, सगळ्यांनी यायचं आहे कंपल्सरी. कंपल्सरी नका करू. हा, ज्यांना इच्छा असेल त्यांना येऊ द्या. अरे नको ना, जरा माझा स्वार्थ आहे त्याचा मागे. काय? माझी इच्छा आहे गुरुनी तो सोहळा अटेंड करावा. हाय. हो हो बरी आहे. हो मलाही बरं वाटतंय जरा आता. नाही झोपलंय बाळ. नानी आहेत ना. हो, आणि महाजनी काकू पण आले आहेत शेजारच्या. हो हो हो. मस्त ग एकदम. किती गोड आहे नाही हो. छान ग, एकदम मस्त बाळ आहे बाई तुझं. किरकिर नाही, त्रास नाही. नाही हो ना, रात्री सुद्धा एकदाच उठते फक्त. हो का? बरं आहे बरं. हे तर आमचा अथर्व का नाही, दिवसभर झोपा काढायचा, रात्रीचा पोट्ट जागरण करत राहायचा ना. अहो पण तुम्हाला माहितीये ना, या सवयी हळूहळू बदलतात मुलांच्या, हो की नाही? हो ना. समिधा, तुला मात्र आता रोज भरपूर खाल्लं पाहिजे. हं? नानी म्हणत होत्या तू काही खात नाहीस, त्यांचं ऐकत नाहीस. हा न ग समिधा, ते डाएट गीट बाजूला ठेवू ना ग. नाही मी डाएट नाही करत आहे काकू. हो मी नीट खातीये. हे नानींचं उगाच प्रेम आहे ना त्यांचं, म्हणून सारखं खायला घालतात. समिधा, बाळासाठी आईनं भरपूर खाल्लंच पाहिजे. हो ते खरंय. नाही पण मी एन्जॉय करते माझं बाळणपण. वेगळा अनुभव आहे. खूप शिकायला मिळतंय, खूप अनुभवायला मिळतंय. आणि नानी आहेतच ना माझे लाड करायला. बाळणपण म्हणजे बाईचा पुनर्जन्मच नाही का हो नानी? खरंय बाई. गुरुच्या वेळेला तर खूप त्रास झाला तो बाई मला. हो ना, त्या मानेला ती नाळ गुंडाळली होती ना. डॉक्टर का म्हणे, एक तर आई वाचन नाहीतर बाळ वाचन. म्हटलं बापा देवा, माझ्या जीवाचं का व्हायचं ते होऊन जाऊ दे, ना लेकराला वाचव बा. गुरु वाचला मा, मी वाचले. मला माहित आहे नानीजी, महाजनी काकू, गुरुचं नाव काढलं की तुम्हाला नाही ना आवडत. मी त्याबद्दल काही बोललेलं तुम्हाला नाही ना आवडत. पण खरंच सांगते, मला लेख म्हणून तारीफ नाही करत आहे बरं, पण गुरु खरंच बदलत आहे. हा, सकाळी लवकर उठते, देवपूजा करते, सगळ्यासाठी चहा मांडते, घरातला रात्रीचा कचरा असते का नाही त्या डब्बा पण तो बाहेर ठेवते, इस्त्री गिस्त्री करते, सगळं करते. थँक्यू सो मच बघते. माहिती होतं काही झालं तरी तू मला भेटायला येशील. हे आणल्याबद्दल तर खूप थँक्यू. मला खरंच खूप भूक लागली होती. सना एक सांगू का तुला, हे सगळं एक ना एक दिवस होणार आहे मला आधीपासूनच माहित होतं, आणि म्हणून तुला तेव्हा समजावायचं ना मी. एनिवे मला सांग, या सगळ्यात गुरुनाथ कुठे? तिथेच राहतो. म्हणजे गुलमोहर मध्ये ना. शनाया, अजून काय व्हायची वाट बघतेस तू? तुला नाही कळत आहे का त्याचं प्रेम नाहीये तुझ्यावर? असं कसं आहे, म्हणजे एंगेजमेंट केली ना त्यांनी. हो, पण त्या गोष्टींना कुठलाही कागदोपत्री पुरावा नसतो शनाया. हे बघ, आत्ताही तू इतक्या टेन्शन मध्ये, इतक्या प्रॉब्लेम मध्ये आहे, पण तो आहे का तुझ्यासोबत? हा नाही, पण
या सगळ्यात जास्त फॉल्ट राधिकाचा आहे ना. म्हणजे आता तिला हवी होती तशी तिची कंपनी तिला मिळाली. मला 4-4दा म्हणते की मला नकोय तुझा गॅरी. मग काय इंटरफिअर करते, का त्रास देते आम्हाला? तिला ना आम्हाला तोडायचंच आहे. मग काय चुकीचं आहे यात त्यांचं? हा, आणि तू काय वेगळं केलंस शनाया? तू नाही गुरुनाथला त्यांच्यापासून वेगळं केलंस, तू नाही त्यांचा संसार उद्ध्वस्त केलास. मग ती काय यार, माझीच चूक दिसते का तुला नेहमी? मी एकटीच चुकीची आहे का? शनाया, तुला अजूनही कळत नाही मी काय म्हणते ते. हे बघ, गुरुनाथचं जर खरंच तुझ्यावर प्रेम असतं ना, तर त्याने केव्हाच राधिकाताईंना डिवोर्स दिला असता आणि आता तो तुझ्या सोबत राहत असता. पण तो असं करतोय का? नाही. तो सतत स्वतःला सेव्ह करतोय शनाया, आणि तू त्याच्या मागे हो हो करतेस. पण डिवोर्स तर फाईल झालाय ना, म्हणजे कधी ना कधी होईलच डिवोर्स. मग वाट बघ. हा, कारण डिवोर्सला 2 ते 3 वर्ष लागतील, कदाचित त्याहून जास्त लागतील. तोपर्यंत तो राहील गुलमोहर मध्ये आणि तू राहा अशीच फुटपाथवर. भक्ती ऐक ना, मी तुझ्याकडे येऊ राहायला. नाही शनाया, अजिबात नाही. मी परत परत तीच चूक नाही करणार. मला वाटलं तुला भूक वगैरे लागली असेल म्हणून तुझ्यासाठी हे सगळं खायला आणलं, पण बस, याच्यावर अजून माझ्याकडनं काही अपेक्षा करू नकोस तू, प्लीज. भक्ती ऐक ना. शनाया, नाही. तुला नाही कळत का? अगं, किती दिवस तू अशी रडत बसणार आहेस? हा, आणि काय करणार आहेस? तो गुरुनाथ निघून गेल्यानंतर त्याच्या मागे काही भीक मागत बसणार आहेस का तू? तुला स्वतःचं असं अस्तित्व आहे की नाही शनाया? हे बघ, ज्या राधिकाताईंना तू गुड फॉर नथिंग आणि बावळट म्हणायचीस ना, त्या आज एका कंपनीच्या मालक आहेत, आणि तू ही अशी रस्त्यावर आली आहेस. या सगळ्याची जाणीव मी तुला तेव्हाच नव्हती का करून दिली शनाया? सेकंड वुमनला समाजात काहीही स्थान नसतं हे मी तुला तेव्हाच नव्हतं का समजावलं? त्यांच्या मालकाचं स्वतःचं चार्टर्ड प्लेन आहे. साताऱ्यातला एक माणूस पिठाच्या गिरणीपासून सुरुवात करतो काय? त्याच्या मालकीचे 36 मॉल्स होतात काय? आणि त्याच माणसाचं दुबई मधल्या सगळ्यात उंच महागड्या बिल्डिंग मध्ये 2 मजली ऑफिस असतं काय? ही गोष्ट अशक्य वाटणारी आहे, पण मनात आणलं तर कुठलीच गोष्ट अशक्य नसते. फक्त आपला अप्रोच पॉझिटिव्ह असणं गरजेचं असतं. जगामध्ये 2 पद्धतीची माणसं असतात. काही लोक पॉझिटिव्ह असतात, काही निगेटिव्ह असतात. पॉझिटिव्ह लोकांना ग्लास भरलेला दिसतो, निगेटिव्ह लोकांना अर्धा ग्लास रिकामा दिसतो. मला माझा ग्लास भरलेला दिसतो, कारण माझा अप्रोच पॉझिटिव्ह आहे, आणि अशीच माणसं माझ्या आसपास आहेत, म्हणून आज मी हे साध्य करू शकले. मी सर्वप्रथम नाव घेईन. नात्यानं माझे आई वडील नसलेले, पण माझ्या पाठीशी सदैव उभे राहणारे, कधी दुखलं खुपलं तर मायेची फुंकर घालणारे माझे सासू सासरे. त्यांच्या आशीर्वादामुळे मी आज आहे. मला मुलगी मानणारे माझे नाना नानी माझ्या बरोबर आहे. रेवती सारखी मैत्रीण आहे, गुप्ते भाऊ आहेत, जे सदैव माझ्या पाठीशी माझ्या सुखदुःखात उभे असतात. जेव्हा एखादी बाई कामासाठी घरातनं बाहेर पडते, तेव्हा तिच्या माघारी घर सांभाळणारं सुद्धा कोणीतरी असतं. ती बाई सुद्धा त्या घरातनं बाहेर पडलेल्या बाईच्या यशाची वाटेकरी असते. अशी आमची बकुळा मावशी आहे. माझ्या बरोबरीनं काम करणाऱ्या, कष्ट करणाऱ्या, माझ्या सगळ्या मसाले कुटणाऱ्या बायका आहेत. तसंच माझी सपोर्ट सिस्टीम, माझे गाईड पानवलकर सर, आनंद शहा, जेनी, श्रेयस, समिधा, आणि माझा खूप जवळचा मित्र सौमित्र. 100 फ्रेंड्स. आपल्याकडे अशी पद्धत आहे की मंचावरती जे लोक उभे असतात त्यांच्यासाठी खाली बसलेल्यांनी टाळ्या वाजवायच्या, पण
पण आज मला मंचावरून या लोकांसाठी टाळ्या वाजवायच्या. या सगळ्यांशिवाय माझा प्रवास अपूर्ण आहे. आज मी या लोकांचा उल्लेख केला नसता ना तर माझा प्रवास अपूर्ण राहिला असता. या सगळ्यांच्या साथीनं अजून मला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. स्त्रियांसाठी अनेक पर्याय निवडायचे आहेत. स्त्रीला सक्षम बनवायचंय मला. आणि शेवटी एक गोष्ट मात्र सांगायची, स्वप्न बघायला घाबरू नका. स्वप्न बघा, कारण जो स्वप्न पाहतो त्याचीच स्वप्न पुरी होतात. धन्यवाद. धन्यवाद राधिकाताई, तुम्ही आपलं मनोगत इथे सगळ्यांसमोर व्यक्त केलं. आता मी विनंती करीन वीणाताईंना आणि दीक्षित मॅडमना की त्यांनी राधिकाताईंना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करावा. एक्सक्यूज मी. एकच मिनिट हा प्लीज. सॉरी मी एक जरा प्लीज. सॉरी मी असं अचानक इथे मध्येच येऊन जरा बोलायला लागलो, पण माझं बोलणं फार महत्वाचं आहे. मी आत्ता नाही बोललो तर कदाचित हे सगळं तुमच्या समोर बोलायची संधी मला कधीच नाही मिळणार. सॉरी मी त्याआधी माझी ओळख करून देतो तुम्हाला. मी गुरुनाथ सुभेदार, म्हणजेच आजच्या आपल्या सत्कार मूर्ती सौ राधिका सुभेदार हिचा नवरा. किती रडणार आहेस अजून? काय करू आता? वाट लागली यार, सगळं चुकीचं झालं. तर राधिकाने वाट लावली माझी. राधिकाने नाही, गॅरीने वाट लावली तुझी. हो, खरं तर गॅरी नाहीये म्हणूनच मी एकटी पडले. हा, पण त्याचा सोबत असून पण काय उपयोग आहे? आय मीन राईट नाउ ही इज पुअर, सो जस्ट बोर. गॅरी सोबत राहून तरी काय करणार आहेस तू? तेही बरोबरच आहे. मला असं वाटतं मी भक्तीचं ऐकते. मी जाते निघून पुण्याला आईकडे. करेक्ट आहे. नाव युअर थिंकिंग स्ट्रेट. बघ शनाया, झालं ते बस झालं आता. खरंच जा पुण्याला आणि नव्याने आयुष्याची सुरुवात कर. हिचं ऐकू नको. ही का आली आहे इथे? हे बघ प्लीज, पुण्याला वगैरे काही जायचं नाहीये. पुण्याला गेलीस ना तर मला जे लोक मूर्ख समजतात ना ते खरंच मला मूर्ख ठरवतील. गपचूप गॅरीच्या घरी जा आणि त्याला जाब विचार. माझ्याशी असं कसं वागू शकतो तो? माझा विचारही केला नाहीये त्याने. काही सजेस्ट करू नको तिला. गॅरीकडे काय जा, तिथे किती लोक असतील. जाऊ दे ना, झाला तो त्रास बस झालाय. प्लीज जा पुण्याला निघून. काही गरज नाहीये गॅरीकडे जायची. का गरज नाहीये? तूच मला सांग, आज राधिकाचं कौतुक करायची काय गरज होती एवढी त्याला? एरवी राधिकाला बावट बावट म्हणतो, आता किती कौतुक करत होता. बघ सिरियसली गॅरीकडे जा, त्याला जाब विचार आणि त्याला सोबत घेऊन ये. हा म्हणजे आय नो राईट नाव ही इज पुअर, त्याच्याकडे काही पैसे वगैरे नाहीये. पण तुला एक सांगू का, गॅरी जर का सोबत असेल ना तरच काहीतरी मार्ग निघेल, कारण की तो हुशार आहे. ही फाईन सम वे आउट. आणि प्लस तो एकदा सोबत आला की मग तू एकटी नसशील ना. तर बघ काही ना काहीतरी करून हळूहळू तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. ट्रस्ट मी. नाही खरंच नको ऐक. थांब. गुड. आता गॅरीकडे जा. त्या राधिका ऑरेंजेस कोणालाही घाबरू नको, कोणाचंच ऐकू नको. आणि गॅरीशी बोल, गॅरीला सांग की माझ्याशी लग्न कर.
तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील बघ. काय झालंय भक्ती बेस? काय झालंय त्या शनीचं? हो सांगते, तुम्ही आधी टेन्शन घेऊ नका. हं? हे बघ राधिका, त्या मूर्ख मुलीमुळे तू टेन्शन घेणं बंद कर. ती विचित्र वागते माहितीये ना आपल्याला. हो ऍक्च्युली मला असं सांगायचं होतं की शनायाने मला फोन करून भेटायला बोलवलेलं, तो आम्ही भेटलो आज. मग काय म्हणाली ती? काही नाही, तिचं असं म्हणणं आहे की ती सध्या खूप टेन्शन मध्ये आहे, खूप फ्रस्ट्रेट आहे. नाटकच सगळी. शनायाला राहायला घर नाहीये ना सध्या, म्हणून तुमच्या समोर रडून वगैरे दाखवलं असेल तिने. नाही पण मला नाही असं वाटत, कारण तिच्या चेहऱ्यावरून दिसत होतं की ती खरंच खूप कन्फ्यूज आहे. तिला पुढे काय करायचं ते खरंच कळत नाहीये. हे सगळं ना गुरुमुळे होत आहे. राधिकाताई, मी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मी सांगितलं तिला की तू पुण्याला जा, आईकडे जा, एका नव्या आणि चांगल्या आयुष्याची सुरुवात कर. पण नाही, पालथ्या घड्यावर पाणीच. अहो, तिला अजूनही असं वाटतंय की गुरुनाथ तुम्हाला डिवोर्स देतील आणि तिच्याशी लग्न करतील. अरे गुरु आता तिची जबाबदारी घेत नाहीये, नंतर कशी घेईल? गुरु एक नंबरचा स्वार्थी माणूस आहे. जाऊ दे ना भक्ती मिस, मला खरं सांगू का, मला या दोघांमध्येही अजिबात इंटरेस्ट नाही. एनिवे, मला असं वाटलं की हे सगळं तुम्हाला माहित असावं म्हणून मी तुम्हाला सांगायला आले. थँक्यू. बर, येते मी. सावकाश जा. बरं, भक्ती मिसनी शनायाबद्दल जे काही सांगितलं त्याचा फार विचार करू नकोस. बरं चल, आपल्याला तुझ्या घरी जायचंय. सगळे वाट बघत असतील. सगळे? अगं सरप्राईज आहे तुझ्यासाठी. चल. हात का? आई बाई, एकदम सगळे. बसा बसा बसा. बस 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 बसा बसा बसा. काय म्हणता? काय राधिकेचं कौतुक करायला आलो होता. एवढा मोठा पुरस्कार मिळाला म्हटल्यावर अभिनंदन करायलाच पाहिजे. हो ना. बसा बसा, चहा मांडते. हो, नुसता चहा चालणार नाही ना, पार्टी पाहिजे, जंगी. आई बाई, पार्टी तर देऊच ना. पण आता थोडा चहा मांडते आणि गोड शिराई करते. सगळ्याच तोंड गोड होऊ दे. हा, आता कसं आमच्या मनातलं बोललात. हो ना. अहो वहिनी, ज्या उत्सव मूर्तीसाठी आम्ही इथे आलोय ती आहे कुठे? अहो, ती रेवती सोबत आहे, येईलच. राधिका आली ना की तिला आता अजिबात सोडायचं नाही, लक्षात ठेवा. पार्टी वहिनीच देणार. पार्टी झालीच पाहिजे.